आहोत. लक्ष्मण आकेजी, आता हा जो गुन्हा दाखल झाल्याचं आमच्यापर्यंत समजतंय, याबाबत आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? तुमच्यासह तुमच्या सहकाऱ्यांवर सुद्धा याबाबत गुन्हे दाखल झालेले आहेत. बघा, आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणारे कार्यकर्ते आहोत हं, आणि आम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही एखाद्या शहरामध्ये गेलो हं, म्हणून जर आमच्यावरती गुन्हा दाखल होत असेल हं, तर मग आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची जी तत्परता पोलीस विभागानं गृह विभागानं जी दाखवली हं, ती तत्परता मनोज जरांगे यांच्या बाबतीमध्ये दाखवता येत नाही का? का मनोज जरांगेंना वेगळा न्याय हं, आणि आम्हाला वेगळा न्याय असा काय दुजाभाव त्या कायद्यामध्ये पण लिहिला आहे की काय? हं, आमच्या पिढ्याने पिढ्या भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या गुन्हेगार जमातींना हं, गावात एखादा गुन्हा घडला की सगळ्यात पहिल्यांदा अटक केली जाते. हं, म्हणजे तसाच तुमचा आत्ताही पायंडा आहे की काय? जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हळीमळी काढतो, मुंबईमध्ये येण्याची भाषा बोलतो, इथली यंत्रणा व्यवस्था वेठीस धरतो, हं, बीड शहरामध्ये जाळपोळ केली जाते आणि प्रत्येक प्रत्येक बाईटमध्ये शिवराळ भाषा वापरतो. हं, त्यावेळी काही सामाजिक स्वास्थ्य वगैरे बिघडतं की नाही? हं, आणि मग कायद्यामध्ये त्यांच्या बाबतीत काही कलमा आहेत की नाही? आम्ही एखाद्या शहरामध्ये आलो, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक दहशतीचं वातावरण आहे, ते कमी करण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावर गुन्हे. तरीही आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, लाट्या-काट्या खायला तयार आहोत. प्रसंगी आमच्यावर गोळीबार करा, लाठीचार्ज करा, काय करायचं ते करा. आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवणार. हं. बरं. लक्ष्मण आकेजी, धन्यवाद. आपण ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी.